कधी तुम्ही अचानक आवाज ऐकून दचकता का? किंवा कुणी अचानक समोर आलं की हृदय जोरात धडधडतं का? असं का होतं? कधी विचार केलाय? हा आवाज झाला, कुणी अचानक मागून बोललं किंवा अंधारात काही हल्लं, ही प्रतिक्रिया इतकी वेगाने होते की आपल्याला विचार करायलाही वेळ मिळत नाही. मग प्रश्न असा आहे, ही फक्त भीती आहे का? यामागे काही वैज्ञानिक कारण आहे. आपल्या मेंदूमध्ये एक महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे भावनांचा केंद्र, ॲमिग्डाला. याला म्हणतात ॲमिग्डाला. जेव्हा अचानक काही घडतं तेव्हा मेंदू लगेच धोका ओळखण्याचा प्रयत्न करतो आणि शरीराला अलर्ट मोडमध्ये टाकतो. याला स्टार्टर रिफ्लेक्स म्हणतात. शरीरात काय होतं तर हृदयाची ठोके वाढतात, श्वास जलद होतो, स्नायू ताठ होतात, कारण शरीर स्वतःला फाईट और फ्लाईट साठी तयार करतं. म्हणजेच लढायचं की पळायचं. जास्त दचकणे म्हणजे काय? काही लोक जास्त पटकन दचकतात. याची कारणे अशी असू शकतात: जास्त ताण म्हणजे स्ट्रेस, चिंता, एन्झायटी किंवा झोप कमी असते, म्हणजेच मेंदू आधीच अलर्ट मोडमध्ये असतो. कधी कधी अंधारात आपली दृष्टी कमी होते, यामुळे मेंदू जास्त सावध होतो. म्हणूनच छोटा आवाजही मोठा वाटतो आणि आपण पटकन दचकतो. जर तुम्ही असं अचानक कधी दचकत असाल तर यावर उपाय काय असू शकतो? तर तुम्ही नेहमी पुरेशी झोप घ्या, ताण कमी ठेवा, डीप ब्रीथिंग म्हणजे श्वास डीपली घ्या आणि सोडा, हे 4-5 करा. अनुलोम विलोम हा प्राणायाम करा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला शांत ठेवा. अचानक दचकणं ही काही कमजोरी नाही, ही आपल्या शरीराची स्वतःला सुरक्षित ठेवण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजेच आपला मेंदू आपल्याला वाचवण्यासाठी नेहमी सतर्क असतो. तर तुम्ही किती वेळात दचकता? आजही तुम्ही दचकलाय तर तुम्हाला हे वारंवार तुमच्यासोबत असं घडतं का? जर तुमच्यासोबतही असं घडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.